नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर येत्या 15 ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे आणि श्रोतेहो, या वर्षीचं 9 दिवसांचं नवरात्र आहे आणि 10व्या दिवशी दसरा आहे. हे नवरात्र 9 दिवस माता देवी म्हणजेच दुर्गा मातेला समर्पित असतात. या काळात काही गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायला हवी. तर बघा, यंदाचं नवरात्र तुम्हाला माहीत आहे का कधी सुरू होणार आहे? तर होणार आहे 15 ऑक्टोबरला आणि 23 ऑक्टोबरपर्यंत हे चालणार आहे. बघा, 15 ऑक्टोबरला सुरू होऊन 23 ऑक्टोबरपर्यंत. नवरात्रीच्या काळात लोक दुर्गा देवीच्या स्वागतासाठी अनेक गोष्टी केल्या जातात. घर स्वच्छ केलं जातं, सजावटी केल्या जातात. स्वच्छतेशिवाय भक्तीचं फळ मिळत नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे घटस्थापना करण्याआधी तुम्ही तुमच्या घराची अत्यंत एक महत्त्वाची गोष्ट घरामध्ये करायला पाहिजे आणि ती म्हणजे आहे स्वच्छता. तर बघा, हिंदू धर्मामध्ये सर्वजण घट बसवण्याआधी आपल्या घराची स्वच्छता करत असतात. तर श्रोतेहो, बघा, नवरात्रीत साफसफाई करताना काही खास गोष्टी तुम्ही घरातून काढून टाकायला हव्यात. नवरात्रीच्या या काळामध्ये या वस्तू घरात ठेवणे खूप अशुभ मानलं जातं. बघा, कोणत्या वस्तू आहेत त्या जाणून घेऊया. पण श्रोतेहो, त्याआधी जर तुम्ही नवीन चॅनलवर असताल तर सबस्क्राईब करा. तर बघा, नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा देवी तब्बल 9 दिवस भक्तांच्या घरी वास्तव्य करत असते. देवीच्या स्वागतासाठी आपण घर स्वच्छ केले तर पाहिजेच. आणि हे स्वच्छ करताना जर तुमच्या घरामध्ये कांदे असतील, लसूण असेल, अंडी असेल, मांस असेल, मासे असतील, असे इतर वाईट गोष्टी, तुमच्या ज्या खराब गोष्टी असत्या घरातून त्या काढून टाकल्या पाहिजे. बघा, तुमच्या घरात कोण मांसाहार करत असेल तर या 9 दिवस मांसाहार देखील टाळला पाहिजे. त्यामुळे अंडी घरात आणून ठेवू नयेत आणि मांस देखील आणून ठेवू नये. बघा, घरातील वातावरण सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे या वस्तू कदाचित तुम्हाला देवी मातेचा आशीर्वाद मिळवण्यापासून मुकवशील, म्हणून या गोष्टी तुम्ही घरामध्ये ठेवू नका. आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपली माता येणार आहे म्हटल्यानंतर घर आपण स्वच्छ करताना घरामध्ये जर तुम्हाला तुटलेल्या वस्तू, तुटलेल्या मूर्ती जर असतील, चित्र असतील फाटलेली थोडेफार, ते सर्वजण त्यांचे विसर्जन करा, म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या. आणि श्रोतेहो, बघा, नवरात्र सुरू होण्याआधीच या वस्तू तुम्ही बाहेर काढायच्या आहेत. अशा मूर्ती किंवा चित्राचं विसर्जन केलं पाहिजे, कारण या गोष्टी हळूहळू आपल्या घरामध्ये नकारात्मक गोष्टी आकर्षित करत असतात. त्यामुळे या वस्तू अवश्य बाहेर काढा. असं केल्याने आपल्याला वास्तुदोष जो होतो असं मानलं जातं, तो वास्तुदोष लागणार नाही. आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये म्हणजेच किचनमध्ये आणि हॉलमध्ये वगैरे जर काही तुटकी फुटकी भांडी असतील, खराब झालेले इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, समजा तुमचा TV बंद पडलेला असेल किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू, मिक्सर म्हणा किंवा काहीही असतो इलेक्ट्रॉनिक, बल्ब वगैरे त्याही ठेवलेल्या असतील तर त्याही त्वरित घराच्या बाहेर काढा. तुमच्या फाटलेल्या चपला, तुटलेल्या चपला, बूट जरी तुम्ही महागाचं घेतलं असेल आणि ते जर तुटलं असेल, तुम्हाला वाटत असेल की आपण घरामध्ये ठेवू त्याला, पण ते आवश्यक नाही. त्या वस्तू घराबाहेर काढल्या पाहिजे. सर्वात आधी त्या तर गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. अशा वस्तू घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार करत असतात आणि हे नकारात्मक वातावरण पसरत जातं आणि त्यामुळे घरात कलह निर्माण होतो. त्यामुळे लक्षात घ्या श्रोतेहो, या वस्तू अवश्य घराच्या बाहेर काढा. असं मानलं जातं की पूजेच्या खोलीत असलेले काही बायकांना शौक असतो की शिळी फुलं जमा करायची आणि अजून असते की काही साहित्य जमा करायचं. पण श्रोतेहो, या वस्तू घरामध्ये ठेवू नका. जी शिळी फुले आहेत ती त्वरित बाहेर काढा आणि त्यानंतर या वस्तू ज्या आहेत त्या बाहेर काढल्यानंतर तुमच्या घरातून जी नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर पडेल. असं म्हटले जाते की तुमच्या घरात
जर तुटलेलं घड्याळ असेल किंवा बंद पडलेलं घड्याळ असेल तर ते घराबाहेर फेकून द्या. हे बंद घड्याळ घरामध्ये अशुभ मानलं जातं. हे प्रगतीच्या माणसाची जी प्रगती आहे त्याच्यावर एक अडथळा आणतं आणि वाईट वेळही आणतं. मग असं मानलं जातं की हे घड्याळ तुम्ही त्वरित ह्या नवरात्रीमध्ये अवश्य बाहेर फेकून द्या. तुमची वेळ थांबलेली असते. ही वेळ जर तुमची गुंतलेली वेळ चालू करण्याची असेल, म्हणजे काहींना पैसा येण्यापासून थांबवलं जातं, तर ही वेळच आपली जी घड्याळ असतं हे घड्याळ काम करत नाही, म्हणून आपल्या घरामध्ये नकारात्मक वातावरण तयार झालेलं असतं. तर श्रोते हो, बघा आता दुसरी गोष्ट आहे आपण ती म्हणजे किचनमध्ये ठेवतो ते म्हणजे खराब झालेले लोणचे आणि अन्नपदार्थ, म्हणजे शिळे अन्नपदार्थ असतील किंवा काही तुम्ही फंक्शनला वगैरे गेला असेल, तिथून तुम्हाला नातेवाईकांनी दिलेलं असेल, ते शिळं झाले असेल तर ते तुम्ही घराबाहेर लगेच काढायला हवे. कारण ह्या गोष्टी ही नकारात्मक गोष्टी अट्रॅक्ट करत असतात आणि या नकारात्मक ऊर्जेचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. खराब अन्नपदार्थ घरात ठेवल्यास दुर्गादेवी नाराज होऊ शकते आणि असे देखील म्हटले जाते. म्हणून श्रोते हो, बघा या गोष्टी त्वरित बाहेर काढा. सडलेले लिंब वगैरे तुम्ही भाजीपाला चेक करा, जर खराब असेल तर फ्रीजमधलेही खराब वस्तू बाहेर काढून टाका. बघा घरात कोठेही अंधार असला नाही पाहिजे, सगळीकडे पुरेसा प्रकाश असला पाहिजे. आता काहींच्या घरामध्ये कमी प्रकाश असतो, मग तुम्ही तिथे बल्ब जोडा. ते अशुभ मानलं जातं की अंधार असणे. नवरात्र सुरू होण्याआधी या गोष्टी अवश्य पाळा. आता श्रोते हो, आपण पाहणार आहोत घटस्थापना शुभमुहूर्त. तर श्रोते हो, घटस्थापनेचा शुभमुहूर्त 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:44 सुरू होईल ते दुपारी 12:30 असेल. असा यंदाचा अवघ्या 46 मिनिटांचा म्हणजे पाऊण तासांचा वेळ मिळेल. या वेळेत घटस्थापना करून घ्यावी. आता श्रोते हो, घटस्थापना कशी करावी, तर पहिल्या दिवशी सकाळी उठून अंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे घालावे. नंतर मंदिर स्वच्छ करून गंगाजल शिंपडावं. यानंतर लाल कापड वापरून त्यावर थोडे तांदूळ ठेवावे. नंतर मातीच्या भांड्यात जव किंवा गहू पेरावेत. या भांड्यावर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवावं आणि कलशाभोवती आंबा किंवा अशोकाची झाडाची पाने लावा. स्वस्तिक रेखाटावं. त्यानंतर अख्खी सुपारी, नाणे आणि अक्षता ठेवाव्यात. नारळाभोवती कापड गुंडाळावं आणि बांधावं. हा नारळ कलशाच्या वर ठेवावा. आई जगदंबेचं स्मरण करावं. त्यानंतर दिवा लावून कलशाची पूजा करावी. तर श्रोते हो, अशा प्रकारे यावर्षीचं नवरात्र अगदी धूमधाम पद्धतीने साजरे करा. माता अंबाबाई, दुर्गा माता आपल्याला अवश्य तुमच्या केलेल्या कष्टाचं फळ देईल आणि अशीच कृपा तुमच्या कुटुंबावर ठेवेल. धन्यवाद.